नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली इकडे अद्वैतला समजणार आहे की कलाचा अपघात करणारी व्यक्ती रोहिणी आणि राहुल आहेत. कारण कलाची चिठ्ठी सुकन्याच्याकडे जी आहे ती सुकन्या ती चिठ्ठी अद्वैतला दाखवणार आहे आणि खूप मोठा खुलासा होणार आहे. या बाबतीतले पुरावे आता सुकन्या आणि अद्वैत कसे मिळवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता आबांना मारण्याचा जो प्लॅन रोहिणी आणि राहुलने केलेला होता तो सुकन्याने उधळून लावलेला आहे आणि सुकन्याने आबांचा जीव वाचवलेला आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता खाली सगळेजण पूजा करत आहेत हॉलमध्ये. दत्त जयंती आहे त्यासाठी पूजा सुरू आहे, आरती चालू आहे आणि सुकन्या वरती रूममध्ये जाते. अद्वैतने आता सुकन्याला पाहिलेलं असतं की सुकन्या वरच्या रूममध्ये चाललेली आहे. अद्वैत म्हणत असतो की आबा तर इथं आहेत, पण ही मुलगी वरती का गेली आहे? म्हणजे काय संबंध या सगळ्याचा? का गेली असेल ती वरती? काय असेल याच्या मागे रिझन? हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू असतो. आणि इकडे सुकन्या अद्वैतच्या रूममध्ये आलेली आहे आणि ती शोधाशोध करत असते. ती म्हणत असते की नक्की काय असेल, कुठे असेल कला मॅडमचा फोटो आणि कशा दिसत असतील त्या. कारण मला असं का वाटतंय की त्यांच्याशी माझं काहीतरी कनेक्शन आहे असं म्हणत सुकन्या शोधाशोध करते. कपाटात सगळीकडे बघत असते, पण तिला फोटो काही लक्षात येत नाही कुठे ठेवला आहे. आणि मग फायनली एक जो ट्रंक असतो कपाटामध्ये खालच्या कपाटात ठेवलेला तो तिला दिसतो. मग त्याच्यावरचं सामान बाजूला करत सुकन्या तो ट्रंक हातात घेते आणि पाहू लागते. खरं तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, परंतु ज्या पद्धतीने आज सुकन्याने इकडे हे धाडस दाखवलेलं असतं, तिला शोध घ्यायचा असतो, नक्की काय झालेलं आहे ते पाहायचं असतं आणि म्हणूनच सुकन्याने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इकडे खाली सगळेजण पूजेमध्ये असतात. आबाही पूजा करण्यात बिझी असतात. सगळेजण तिथं आहेत आणि त्याच वेळी अद्वैत म्हणतो की नाही, मला वरती केलं पाहिजे. नक्की ही मुलगी कशासाठी वरती गेली हे मला कळलं पाहिजे. हा विचार अद्वैतच्या डोक्यात येतो आणि अद्वैत लगेचच वरच्या रूममध्ये जायला निघतो. कारण सुकन्या माझ्या रूमकडे का गेली हा मोठा प्रश्न अद्वैतच्या समोर असतो आणि म्हणूनच अद्वैतने आता त्याच्या रूमकडे जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे आरती चालू आहे, पण अद्वैतला अचानक वाटतं की वरती आपण गेलं पाहिजे. म्हणून अद्वैत जायला निघतो आणि आरतीचं ताट सोहमकडे देतो. आता सुकन्याने तोपर्यंत पूर्ण ट्रंक उघडलेला असतो आणि त्याच्यामध्ये असलेल्या वस्तू दिसत असतात. त्यामध्ये पहिली वस्तू असते ती म्हणजे चिठ्ठी, जी चिठ्ठी कलाने अद्वैतला लिहिलेली आहे. ती चिठ्ठी तिथं असते. जेव्हा अद्वैत ती चिठ्ठी पाहतो, सुकन्या ती चिठ्ठी पाहते तेव्हा तिला मात्र धक्का बसतो. कारण ते अक्षर आणि त्यामध्ये लिहिलेलं तिनं वाचते. त्यानंतर पुढे एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे खडे असतात वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे कला काय करत होते हे तर आपल्याला माहितीच आहे. ती एक स्वतः कलाकार होती, तर अशा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या तिने गोळा करायची आणि ते सगळं त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर तो रुमाल जो कलाने अद्वैतला त्यांच्या स्पेशल डेटसाठी दिलेला असतो. आणि मग सुकन्या आणखी शोधाशोध सुरू ठेवते. नक्की काय झालेलं आहे, कुठं असेल तो फोटो हा शोध घ्यायचा असतो आणि नेमका फायनली तो फोटो सुकन्याला सापडतो. म्हणजेच जो मकर संक्रांतीचा फोटो असतो कला आणि अद्वैतचा. मग अद्वैतचा तो फोटो कला आणि अद्वैतचा तो फोटो पाहून सुकन्याच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे. आणि मग मात्र सुकन्या त्या फोटोकडे पाहू लागते. म्हणजे ती म्हणते की बरोबर आहे, ज्या व्यक्तीला मी वाचवलेलं होतं ती व्यक्ती म्हणजे कलाच आहे. त्या दिवशी त्यांचा जो अपघात झाला होता त्यावेळेस मी कलाला वाचवलेला आहे. आणि इकडे अद्वैतला मात्र काळजी वाटत असते. अद्वैत वरती रूमकडे यायला निघालेला असतो. नक्की काय आहे, सुकन्या कुठे आणि का वरच्या रूममध्ये गेली आहे, म्हणून तो सुकन्याकडे यायला निघतो. आणि इकडे सुकन्या तो फोटो पाहते, तिला तर धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे, असं कसं असू शकतं? आणि यांचा तर अपघात झाला, मी त्यांचा खूप जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या वाचल्या नाहीत हे लक्षात आलेलं असतं.
आणि आता मात्र सुकन्या म्हणते की आता शांत राहायचं नाही. काहीही झालं तरीही आता मला कळलेलं आहे की यामागे काय घडलेलं आहे, या सगळ्यामागे खरा सूत्रधार कोण आहे. या गोष्टी आता शोधायला मी अद्वैत सरांना मदत करणार आहे. वरून एवढा वृक्ष वाटणारा माणूस एवढं मोठं दुःख मनात ठेवून जगत आहे, कारण त्यांच्या बायकोचा मृत्यू त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. खरंच ही खूप मोठी दुःखद गोष्ट आहे हे इकडे सुकन्याच्या लक्षात येतं. कारण कला जाणं ही गोष्ट साधी नव्हती अद्वैतसाठी, कारण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेले, एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं होतं. आता मात्र अद्वैत रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसतो, कारण सुकन्याने कलाचा तो ट्रंक काढलेला आहे आणि त्यातलं साहित्य ती बघत आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, काय केलं हे तुम्ही? कोणाला विचारून माझ्या इथे वस्तूंना, माझ्या रूममध्ये येऊन माझ्या वस्तूंना हात लावलेला आहे? तेव्हा सुकन्या घाबरते. अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणतो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. कोणाला विचारून हे सगळं केलेलं आहे? असं म्हणत अद्वैत तिला जाब विचारू लागतो. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते की सर ऐका ना, प्लीज ऐका ना. तेव्हा अद्वैतला त्याच्या ओरडण्यामुळं अचानक अस्थमाचा त्रास होऊ लागतो आणि अद्वैत म्हणत असतो, तुम्हाला कळत नाही आहे का मी तुम्हाला काय विचारतोय? तुम्ही का आलात माझ्या रूममध्ये? का केलं हे सगळं? तेव्हा सुकन्या म्हणते की सर, कालच तुम्हाला अस्थमाचा अटॅक येऊन गेला आहे, तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा तुम्ही. असं म्हणत ती अद्वैतला बेडवरती बसवते, पाणी देते आणि त्याचबरोबर अद्वैतला म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आणि मग अद्वैत म्हणतो काय? तेव्हा ती सांगू लागते की कला जी आहे ना, तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे मीच होते. मीच तिला हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेले होते. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले तिला वाचवण्याचे, पण सॉरी, ती वाचली नाही, असं इकडे सुकन्या सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सुकन्याचं हे बोलणं ऐकून अद्वैतला तर धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सुकन्या म्हणते की हो, मीच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. हीच कला आहे ना, त्या दिवशी जो अपघात झालेला होता तेव्हा मी तिला पाहिलेलं आहे. अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सुकन्या म्हणते की हो, पण खरंच नशीब म्हणा किंवा नियती म्हणा, मला आधी माहिती नव्हतं हे सगळं. पण आत्ता जेव्हा आबांनी मला सांगितलं तेव्हा मी त्यांचा फोटो पाहण्याचा प्रयत्न केला, कारण आबांनी मला सांगितलं होतं की नवरीच्या वेशात होती ती आणि त्याचबरोबर तिच्यावर ही वाईट वेळ आलेली होती. तेव्हा अद्वैतला ती म्हणते तुम्ही आराम करा, मी आलेच. असं म्हणत सुकन्या सगळं आवरते आणि आता ते खाली जायला निघते. त्याचबरोबर जाताना अद्वैतला इन्हेलर देते, कारण अद्वैतला पुन्हा अस्थम्याचा त्रास होऊ लागलेला असतो. ती अद्वैतचीही काळजी घेत असते. अद्वैतला आता खरंच कळालेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. म्हणजे कुठंतरी आता कलाच्या बाबतीतले धागे दोरे जुळत आहेत असं अद्वैतला वाटत असतं. अद्वैत इन्हेलर घेतो आणि शांत झालेला असतो, कारण आज 6 महिन्यानंतर कुठंतरी कलाच्या बाबतीतलं काहीतरी पॉझिटिव्ह कानावर पडलेलं असतं आणि म्हणूनच अद्वैत आता शांतपणे विचार करत असतो. इकडे अद्वैतला कळलेलं असतं की आता धागे दोरे जुळणार आहेत आणि माझ्या कलाचा मारेकरी कोण आहे ते नक्कीच समोर येणार आहे. इकडे आबा त्याचबरोबर सरोज सगळे बोलत असतात. सरोज म्हणत असते की आबा, तुमचा शब्द अद्वैतने ऐकला, तुमचा शब्द तो खाली पडू देत नाही आहे, म्हणून तर आज तो पूजा करण्यासाठी तयार झाला, असं इकडे सरोज आबांना सांगत आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हो. आणि मग तेवढ्यात सुकन्या तिथे येते, आरती घेते आणि म्हणत असते की सरोज मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सरोज म्हणते काय झालं गं? तेव्हा सुकन्या म्हणते की त्या दिवशी कलाचा अपघात झालेला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे मीच होते. मीच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे धक्का बसलेला असतो. काय? आणि मग हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सुकन्याने जेव्हा हे सगळ्यांना सांगितलेलं आहे तेव्हा सुकन्या मात्र हे सांगते तेव्हा मात्र रोहिणी आणि राहुलच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे. म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या. आणि त्याच वेळी इकडे आता रोहिणी आणि राहुल पाहतच राहतात, कारण हे सगळं अशा पद्धतीने जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
आता सगळ्यांना धक्का बसलाय. आबा म्हणतात, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की नक्की काय झालेलं होतं. गोष्टी कशा पद्धतीने घडत होत्या हे मला आत्ता कळलेलं आहे, असं आबा बोलत असतात. आणि त्याच वेळेस म्हणजे मला आत्ता कळतंय की मला जी आजोबा म्हणणारी होती तुझ्या आधी ती कला होती, कलाच मला आजोबा म्हणायची, असंही इकडे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत कलामुळं असा झाला आहे, कला आता त्याच्या आयुष्यात नाही आहे, म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत, हे सुद्धा आबा आवर्जून सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळेजण बोलत आहेत तेव्हा सुकन्या म्हणते, सॉरी पण त्या वाचू शकलेल्या नाही आहेत, असं सुद्धा सुकन्या सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुकन्याने आता सगळ्यांना सांगितलंय, पण एक गोष्ट मात्र चुकीची झालेली आहे. आणि ती म्हणजे सुकन्याने हे सगळं अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर सांगायला नको होतं. कारण रोहिणी आणि राहुल कोणत्या थराला जाऊ शकतात हे तर आपल्याला माहितीच आहे. कोणत्याही पद्धतीने ते गोंधळ घालू शकतात ही गोष्टही तेवढीच खरी आहे. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रोहिणी मात्र पिसाळलेली असते. रोहिणी म्हणते की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का झालेल्या आहेत. आणि असं म्हणत रोहिणीची चिडचिड चाललेली असते. आता ही मुलगी आपल्याच इथं का आली, आपलं नशीब खराब आहे का आणखी काय झालेलं आहे, असं इकडे सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र ती म्हणते की आत्ताच्या आत्ता तिला आपल्याला घराच्या बाहेर काढावं लागणार आहे, तिचा बंदोबस्त करावा लागणार आहे, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणतो की मम्मा शांत हो, एवढी घाई करू नको, तुझ्या लक्षात येत नाही आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो या सगळ्यामुळं, असं जेव्हा राहुल सांगतो तेव्हा रोहिणी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा राहुल म्हणतो, अगं मम्मा तुझ्या लक्षात येत नाही आहे का, आत्ता जर आपण तिला काही केलं कारण तर सगळ्यांना संशय येईल ना, कारण तू बघ ना काय झालंय ते. अगं तुझ्या लक्षात येतंय का, आज तिने सांगितलंय की कलाला हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली होती. अगं तिने अपघात पाहिलाय, पण तो अपघात कोणी केलाय हे पाहिलंय का तिनं, नाही पाहिलेलं ना, मग तू का पॅनिक होतेस एवढी, असं म्हणत राहुल तिला शांत करतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीने आता प्लॅन केलेला असतो. काहीही झालं तरीही आता आबांच्या बाबतीत काहीतरी प्लॅन करायचा आणि हिला स्वतः अद्वैत घराच्या बाहेर काढेल अशी सगळी सिच्युएशन निर्माण करायची, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी तिने तयारीही सुरू केलेली असते. इकडे आबांना घेऊन सुकन्या बाहेर आलेली असते. आबांना 2-2 पावलं ती चालायला सांगत असते. कशा पद्धतीने आबांच्या बाबतीत हे सगळं चालू असतं, आबांची ट्रीटमेंट व्यवस्थित ती करत असते. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र आता रोहिणी आणि राहुल तिथं आलेले असतात. रोहिणी राहुलला म्हणते की तुझ्या प्रायव्हेट नंबरवरून फोन कर. राहुल म्हणतो, पण तिला कळलं तर माझा प्रायव्हेट नंबर. रोहिणी म्हणते, मूर्ख आहेस का रे तू, म्हणून तर सांगितलं ना तुला प्रायव्हेट नंबरवरून फोन कर. कारण हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण तिला आपल्याला अडकवायचं आहे आणि त्यासाठी प्रायव्हेट नंबरवरूनच फोन करावा लागणार आहे, असं सांगितल्यामुळं इकडे राहुल आता जातो. तोपर्यंत मी काम करते, आज हे म्हाताऱ्याचं पण काहीतरी होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे ही पोरगी पण घराच्या बाहेर जाणार आहे. हा सगळा डाव रोहिणीने आखलेला असतो. आबांना आता हळूहळू चालायला लावत असते सुकन्या. कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करत आहे, त्यांना कशा पद्धतीने ती सांगत आहे की चला तुम्ही हळूहळू चाला आणि आता बरं वाटतंय ना, असं विचारत असते. तेवढ्यातच आबा म्हणतात की अगं मला जरा दमल्यासारखं होतं. आणि मग सुकन्या म्हणते की चालेल आता थोडंसं आराम करा म्हणजे बरं वाटेल, असंही सुकन्या सांगते. आणि तेव्हा मात्र राहुलने फोन केलेला असतो. राहुल तिथेच बाजूला जाऊन उभा राहतो आणि तिला फोन करतो. तेव्हा सुकन्या फोन घेते आणि तिकडून विचारलं जातं की आम्हाला नर्स हवी आहे ना 12 तासांसाठी. ती म्हणते की नाही ना, मला 24 तासांसाठी एका ठिकाणी काम मिळालेलं आहे, त्यामुळं मी नाही येऊ शकत आहे, असं सुद्धा सुकन्याने सांगितलेलं असतं. आबांना तहान लागलेली असते. रॉकेटला आबा म्हणतात की अरे रॉकेट माझ्यासाठी पाणी आण. रॉकेट म्हणतो की सुकन्या ताईला येऊ द्या ना, मग मी जातो. तेव्हा आबा म्हणतात अरे नाही काय होत मला, मी आहे ना इथं, जा तू पाणी घेऊन ये जा, असं आबांनी त्याला सांगितलेलं असतं आणि जायला सांगतात. मग रॉकेट आता पाणी आणायला जातो. त्याचबरोबर इकडे रोहिणी तिथंच उभी असते दारात. आता रोहिणीच्या डोक्यात सुरू होतं
की आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आता संपवायच्या, ह्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करायचा, हे सगळं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि म्हणूनच रोहिणी आता आबांना व्हीलचेअरवरून ढकलते. कारण बरोबर तिथे एक छोटीशी पायरी असते आणि त्याला व्हीलचेअर अडकणार आणि आबा पडणार. हे तिचा प्लॅन असतो. म्हणजे या सुकन्याला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घ्यायची गरजच नाही आहे. हा सगळा प्लॅन तिचा अशा पद्धतीने ठरलेला असतो. आणि मग मात्र सुकन्याला माहितीच नसतं, तेवढ्यात आबा ओरडतात, सुकन्या. आणि मग सुकन्या धावत येते. अगदी तिने एवढे तत्परतेने धावत आलेली असते की तिने त्या क्षणी आबांना तिथे पकडलेलं असतं. त्याचबरोबर व्हीलचेअरही पकडलेली असते. आता मात्र रोहिणी आणि राहुलचा डाव तर फेल झालेला असतो. पण आता कांगावा तर केला पाहिजे. म्हणून रोहिणी येते आणि म्हणते, काय करतेस तू, तुला कळतंय का? अगं, तुला आबांच्या काळजीसाठी ठेवले आणि तू फोनवर काय बसलीस? इथे आबा पडत होते. तेव्हा सुकन्या पण शांत राहत नाही. सुकन्या म्हणते, आबांना तुम्ही पडताना पाहत होता ना, मग तुम्ही त्यांना पकडलं का नाही, त्यांना सावरलं का नाही आहे? तुम्हाला दिसत होतं ना ते पडायला लागलेले आहेत. अहो, साधी चेअर धरली असती तरी ते तिथे सावरले गेले असते. आणि मग रोहिणी म्हणते की मला उत्तर देते, कोण आहे मी माहिती आहे का तुला? मी रोहिणी चांदेकर आहे आणि तू माझ्याशी उद्धटपणे बोलतेस. नाही, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. हे सुकन्याला रोहिणी मुद्दामहून बोलत असते. आणि आता मात्र सुकन्या शांतच उभी राहते. सुकन्याला माहीतच नसतं की हे सगळं काय आहे. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे सुकन्या म्हणते की अहो, ऐकून तरी घ्या. आबांच्या लक्षात येतं हे सगळं रोहिणीने केलेलं आहे आणि आता मुद्दामच सुकन्यावर नाव घेत आहे. म्हणून आबा म्हणतात की काय चाललंय, बाद झालं. उलट तिनं आली म्हणून मी सावरलं गेलं. इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की नाही अद्वैत, आबांच्या जीवाशी खेळली आहे ती, सारखी मोबाईलला चिकटलेली असते. मला सांग, तिला आपण काम लावलंय ना 24 तासांसाठी, मग तिने मोबाईलवर राहायची काय गरज आहे? आणि वरून मला विचारते, मला ती जाब विचारते, माझ्याशी उद्धटपणे वागते. मला कळतच नाही आहे की नक्की कोण आहे ती आणि आपण तिचं का सहन करायचं आहे. तेव्हा मात्र अद्वैत विचार करू लागतो. कारण रोहिणीचं असं म्हणणं आहे की तिने निष्काळजीपणा केला, आबांचं आत्ता बरं वाईट झालं असतं तर, म्हणून तिला आपण इथे ठेवायचं नाही, असं रोहिणीचं म्हणणं असतं. आणि अद्वैतच्या डोक्यात विचार येतात. अद्वैतला तोच प्रसंग आठवतो सुकन्याने सांगितलेला. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी वाचवू शकलेले नाही. आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो की नाही, हे शक्यच नाही आहे. तिनं असं काहीतरी करणं शक्यच नाही. या गोष्टींवर अद्वैतला ठाम विश्वास असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुकन्या एक चिठ्ठी घेऊन अद्वैतकडे आलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की चांदेकर. आणि मग अद्वैत ती चिठ्ठी वाचू लागतो. रोहिणी मॅडम आणि राहुल या दोघांना आपली सर्व प्रॉपर्टी हवी आहे आणि हे सगळं मला त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलंय. हे जेव्हा कलाने लिहिलेल्या चिठ्ठीतलं अद्वैत वाचतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे. आणि अद्वैतला कळतं की म्हणजे कलाच्या जीवावर उठलेले, कलाचा अपघात करणारे रोहिणी आत्या आणि राहुल आहेत. मी सोडणार नाही त्यांना, असं अद्वैतच्या डोक्यात येतं. अद्वैत खूप चिडलेला असतो. तेव्हा तिथे उभी असते ती म्हणजे सुकन्या. सुकन्या म्हणते की अद्वैत सर, मीही तुमच्यासोबत आहे. आपण दोघं मिळून त्यांच्या बाबतीत हे सगळं कुणी केलंय त्याला शोधून काढूया. आता सुकन्या ही अद्वैतच्या मदतीला आलेली आहे. अद्वैत खचलेला असतो, पण काहीही झालं तरीही आपण कलाचे मारेकरी आहेत, त्याला शोधायचंच हे अद्वैतनं ठरवलेलं असतं. आणि दोघंही हात मिळवणी करतात. आता कलाला न्याय मिळवून देण्यासाठी अद्वैत आणि सुकन्या इथे कामाला लागलेले आहेत, सज्ज झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.